मंत्रिपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंनी माघार घेताच तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर्स लावण्यात आले। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी 2 दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरच्या सुपारी हनुमान चौकात या परिसरामध्ये खरतर हनुमान मंदिरात देखील भाजपकडून महाआरती करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी बॅनर्स देखील लावण्यात आलेत। सोबतच फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी भाजपच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांकडून केली जात होती। त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार या संदर्भात आता होर्डिंग्सही लावले जात आहेत। आणि या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी थेट छत्रपती संभाजीनगरमधून आपल्यासोबत जोडलेले आहेत। मोहसिन, आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाचा दावा सोडल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांची चर्चा होत असताना भाजप कार्यकर्त्यांकडून मात्र कुठे बॅनरबाजी असेल, कुठे होम हवन असेल, सर्व केलं जातंय। नेमके छत्रपती संभाजीनगरमधल्या राजकारणातल्या घडामोडी काय घडतायत? वर्षा, नक्कीच कालपर्यंत हा सस्पेन्स होता की मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, कारण एकनाथ शिंदे हे देखील या सगळ्या रेसमध्ये होते। मात्र काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या शर्यतीतून माघार घेतली आणि त्यानंतर आता सध्या तरी देवेंद्र फडणवीस एकमेव नाव भाजपमध्ये पाहायला मिळतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता भाजप पदाधिकारी यांच्याकडून होर्डिंग लावण्यात आलेलं आहे। भलं मोठं होर्डिंग हे शहरातील सावरकर चौकात आहे, ज्यामध्ये आपल्याला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री देवा भाऊ असा उल्लेख आहे आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांचा मोठा असा फोटो देखील पाहायला मिळतो। शहरातील महत्वाच्या अनेक चौकामध्ये असले होर्डिंग लावण्यात आल्याची माहिती देखील मिळते। हे होर्डिंग च्या माध्यमातून भाजप पदाधिकारी यांच्याकडून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावालाच मुख्यमंत्री पदाची पसंती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसापूर्वी देखील या ठिकाणी अशीच महाआरती देखील करण्यात आली होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे या भावना ज्या आहेत तर भाजप पदाधिकारी बोलून दाखवत आहेत आणि अशा पद्धतीने होर्डिंग देखील लावण्यात येत आहे। अनेक आरती केले तर महाआरती होते, कुठे पूजापाठ होत आहेत आणि फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे अशी भावना जी आहे तर भाजपचे पदाधिकारी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतात। मात्र आज दिल्लीत याबाबत निर्णय होईल, कोण मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होऊ शकतं। मात्र भाजपच्या अनेक नेते असतील, माजी मंत्री असतील, मोठे पदाधिकारी असतील, या सर्वांकडून मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। वर्षा, निश्चितच मोहसिन, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू, तर त्यास धन्यवाद।